उपोषणाच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे। तर 2 ऑगस्ट रोजी जे उपोषण केलं ते उपोषण करण्यापाठीमागे एकच उद्देश होता की या जिल्ह्यातल्या सभासदांमध्ये सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं जागृती व्हावी, त्यांच्यापर्यंत हा अजेंडा पोहोचावा की बाहेरच्या जिल्ह्यातील सभासद घेण्याचं षडयंत्र रचलं जात आहे। त्याचबरोबर तुम्हाला कोणालाही न विचारता सभासदांना विश्वासात न घेता या बँकेमध्ये मागच्या दारानं कंत्राटी भरती चालू आहे आणि 60% कर्ज व्याजदर करण्याचं जे गेल्या निवडणुकीमध्ये अभिवचन आम्हाला दिलं होतं, शेड्यूल बँकेच्या नावाखाली त्याला वेगवेगळे त्यांनी फाटे फाडलेत। परंतु शेड्यूल बँक RBIची पत्र आज आम्ही आणलेली। शेड्यूल बँक आमची सर्वंट कोऑपरेटिव्ह बँक असल्यामुळे होऊ शकत नाही। आम्ही Tier 1 मध्ये आहोत। Tier 2 आणि 3 ला शेड्यूल बँक करता येतं, ते आम्ही सगळं त्या ठिकाणी मांडणार आहोत। आता उपोषण करताना जे उपोषण सोडायला माननीय चेअरमन मॅडम, व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे सर त्या ठिकाणी उपोषण सोडायला आले होते। त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलाय की सभागृहामध्ये स्वतः संतोष दुसुंगे सर त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहेत की बाहेरचे सभासद करण्याचा निर्णय आम्ही पाठीमाग घेतो, असा शब्द त्या दिवशी दिलाय। आणि आमचे मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे सर त्यांच्या सूचनेला अनुमोदन देणारे। शब्द पाळायचे नाही पाळायचे हा राजकारणाचा भाग आहे। पाळला त्यांनी तर ठीक, नाही पाळला तर आमचा संघर्ष चालूच राहील। बाहेरचे सभासद कधी सहन करणार नाही, ते झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। कोणती गोष्ट विकोपाला गेली तरी आम्ही ते सहन करणार नाही आणि बाहेरचा सभासद होऊ देणार नाहीत। आम्हाला आमच्या जिल्ह्यातला सभासद पाहिजे बँकेच्या हितासाठी। बोलणार सुभाष नाथा।